येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात शरद सहकारी साखर कारखाना, शरद कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक परिसंवाद संपन्न झाले। यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ञ संतोष करंजे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शेतकऱ्यांना माहिती देताना संतोष करंजे यांनी शेती अडचणीत येऊन उत्पादन घटत आहे, जर शेती सुधारून उत्पादन वाढवायचं असेल तर शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे। अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जिथे AIच्या आधारे शेती सुधारण्याचे प्रयोग प्रत्यक्ष अंमलात आणले जात आहेत। मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त सहयोगातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होतीये। हवामानात बदल, कीड नियंत्रण, माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि पीक उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी AI अत्यंत उपयुक्त ठरते। पारंपरिक शेती पद्धतीत बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणं ही काळाची गरज असून त्यातून उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ साधता येईल। शेतकऱ्याला योग्य सल्ला देणारी प्रणाली आहे। पारंपरिक सल्लागार किंवा स्थानिक मार्गदर्शक सर्वत्र पोहोचू शकत नसल्यानं AI आधारित मार्गदर्शन ही काळाची गरज ठरते। मोबाईल मेसेजद्वारे शेतकऱ्याला अचूक विज्ञान आधारित सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे उत्पादन वाढू शकते। हे तंत्रज्ञान कोल्हापूर, सांगली, नांदेड, नाशिक, बेळगाव अशा विविध भागातील शेतकऱ्यांनी यशस्वीपणे स्वीकारले। शेतीला वैद्यकीय उपचारांप्रमाणे तंतोतंत सल्ल्यानुसार चालवलं तर शेवटपर्यंत चांगला निकाल मिळतो। त्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञानांना स्वीकारल्यास शेती आणि उद्योग दोघांचाही सर्वांगीण विकास शक्य आहे। त्यानंतर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या भाषणात गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेल्या सहकारी साखर कारखान्याचा संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला। तर शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या AI कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर हा काळाची गरज असल्याचं ते म्हणाले। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय शामराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन केलं। त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक सुभाषसिंग राजपूत यांनी केले। यावेळी वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर समाधान सुरवसे, कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे, अमरसिंह पाटील, विजय देसाई, मल्लाप्पा चौगुले, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी BA औटी, प्रभारी कार्यकारी संचालक MM पट्टणकुडे, रणजित पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, शरद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिरोळ हातकणंगले तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले।